नमस्कार. केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत सन 2025-26 मध्ये दिनांक 29 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी FLNAT म्हणजेच फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी असेसमेंट टेस्ट परीक्षेचा निकाल आता जाहीर करण्यात आलेला आहे. हा निकाल दिनांक 6 जुलै 2026 रोजी राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षण संस्था NIOS नवी दिल्ली यांच्या मार्फत उल्हास नवभारत साक्षरतेचं जे काही पोर्टल आहे त्या पोर्टलवरती आपणा सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता तो निकाल आपण कसा पाहायचा? आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उल्हास पोर्टलवरती आपल्या जिल्ह्याचा निकाल आणि नवसाक्षर झालेले परीक्षार्थी त्या परीक्षार्थ्यांचे प्रमाणपत्र कसे पाहायचे व डाउनलोड करायचे याची संपूर्ण माहिती चरणबद्ध पद्धतीने जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये किंवा संगणकावरील ब्राउझर किंवा क्रोम मध्ये संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. संकेतस्थळावरती आल्यानंतर आपल्याला उल्हास पोर्टल म्हणून सर्च करायचं आहे. उल्हास पोर्टल वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला उल्हासची वेबसाईट ओपन झालेली पाहायला मिळेल. त्यानंतर आपल्याला लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या जिल्ह्याचं लॉग इन किंवा तालुक्याचं असेल किंवा शाळेला दिलेलं स्कूल युजरचं लॉग इन असेल ते लॉग इन करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे त्या ठिकाणी पेज ओपन होणार आहे. आता उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत आपण जिल्हा स्तरावरती शिक्षण अधिकारी योजना यांच्या नावाने जिल्हा लॉग इन तयार करून दिलेला आहे. त्यानंतर प्रत्येक तालुक्याला त्या तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी यांच्या नावाने तालुक्याचं ब्लॉक युजर म्हणून लॉग इन तयार करून दिलेलं आहे. आणि त्यानंतर प्रत्येक तालुक्याअंतर्गत असणाऱ्या शाळा त्या प्रत्येक शाळेला त्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या नावाने स्कूल युजर आपण त्या ठिकाणी तयार करून दिलेला आहे. आता यापूर्वी जो काही परीक्षांचा निकाल होता तो NIOS च्या संकेतस्थळावरती उपलब्ध होता आणि तो निकाल हा फक्त आपल्याला वैयक्तिक आणि त्या जिल्ह्याचा एकत्रित निकाल आपल्याला पाहता येत होता. त्या ठिकाणी एनरोलमेंट नंबर टाकून आपण एका नवसाक्षराचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी डाउनलोड करावं लागत होतं. परंतु 29 मार्चच्या परीक्षेपासून ही सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन करण्यात आलेली होती आणि या ऑनलाईन प्रक्रियेचा हा पहिलाच निकाल आपण या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. ते आपल्याला आता उल्हास पोर्टल वरती शिक्षण अधिकारी योजना यांच्या लॉग इन मध्ये असेल, तालुक्याच्या लॉग इन मध्ये असेल, तसेच शाळेच्या लॉग इन मध्ये त्या नवसाक्षरांचे प्रमाणपत्र आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे. तेच आपल्याला कसे पाहायचे आहेत आणि कसे डाउनलोड करायचे आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता सर्वप्रथम जिल्हा लॉग इन असेल तर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी या ठिकाणी आपलं लॉग इन करतील. त्या ठिकाणी त्यांचा लॉग इन आयडी म्हणजेच आपला रजिस्टर मोबाईल नंबर टाकतील, त्यानंतर पासवर्ड टाकतील आणि कॅप्चा टाकून लॉग इन करतील. सेम तालुका लॉग इन देखील गट शिक्षण अधिकारी करू शकतील. लॉग इन प्रत्येकाला सेम आहे पोर्टल वरती आणि शाळेचे मुख्याध्यापक देखील याच पोर्टलचा वापर करून आपण लॉग इन करू शकतील. आता लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होणार. प्रत्येकाच्या लॉग इन मध्ये सेम डॅशबोर्ड आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे राज्याचं लॉग इन आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला हे राज्याचं लॉग इन दिसेल. आता नवसाक्षरांचा निकाल पाहण्यासाठी त्यांचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी आपल्याला डाव्या बाजूला डॅशबोर्ड दिलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात शेवटी एक्झाम अँड सर्टिफिकेशन नावाचा पर्याय दिलेला आहे. त्या पर्यायावरती आपण सर्वप्रथम क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे युजर मॅन्युअल त्या ठिकाणी पाहायला मिळेल.
ते आपण त्या ठिकाणी कट करूया. त्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला डॅशबोर्ड पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारचे ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले पाहायला मिळत आहे. यापूर्वी आपण 29 मार्चच्या परीक्षेपूर्वी 29 मार्चच्या परीक्षेसाठी जे काही असाक्षर परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत त्यांना शॉर्टलिस्ट करण्याची प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे हे जे काही पर्याय दिलेले आहेत त्याचा परिचय सर्वांना आहे. आता त्यानंतर 2 नंबरला खाली लर्नर्स मार्क्स मॅनेजमेंट मध्ये सर्टिफिकेट रिपोर्ट्स आणि डाउनलोड सर्टिफिकेट हे 2 पर्याय दिलेले आहेत. आता पहिला पर्याय जो आहे सर्टिफिकेट रिपोर्ट्स, त्या पर्यायाचा वापर करून आपण प्रत्येक नवसाक्षरचं प्रमाणपत्र कसं डाउनलोड करू ते पाहूया. आता सर्वप्रथम आपण त्या पर्यायावरती क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आता हे राज्याचं लॉग इन असल्यामुळे त्या ठिकाणी जिल्ह्यांची नावं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सेम जिल्ह्याचं लॉग इन त्या ठिकाणी ओपन केल्यानंतर जिल्ह्याच्या लॉग इन मध्ये त्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत तालुक्यांची नावं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता मला फॉर एक्झाम्पल आता पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर. आता अहिल्यानगर वरती मी अहिल्यानगर हा जिल्हा सिलेक्ट केला. त्यानंतर आता मला अहिल्यानगर मध्ये जे काही तालुके आहेत अकोले आहे, जामखेड आहे, कर्जत आहे. आता मला समजा कर्जत तालुक्यातल्या शाळांचे शाळांमध्ये कोणकोणते शाळांमध्ये असाक्षर परीक्षेला प्रविष्ट झालेले होते ते पाहायचं आहे. त्यावरती मी क्लिक केलं आणि सर्च केलं. सर्च केल्यानंतर मला त्या ठिकाणी शाळांची नावं पाहायला मिळाली. आता या ठिकाणी आपण पाहतोय 8 नंबरला डी काकडे माध्यमिक विद्यालय पाटेवाडी आहे. त्या ठिकाणी आयडेंटिफाय लर्नर 2 केलेले होते आणि परीक्षेला पण 2 बसलेले होते आणि ते पास झालेले होते. आता ते 2 कोण आणि त्यांचं वैयक्तिक प्रमाणपत्र मला कसं पाहायचंय त्यासाठी मी त्या शाळेच्या नावावरती क्लिक करेन. आता शाळेच्या नावावरती क्लिक केल्यानंतर त्या शाळेमध्ये जे काही 29 मार्चच्या परीक्षेला असाक्षर व्यक्ती प्रविष्ट झालेले होते त्यांचं नाव त्या ठिकाणी मला पाहायला मिळतंय. त्याचं नाव आहे त्या ठिकाणी त्या रजिस्ट्रेशन नंबर आहे. त्यानंतर जे परीक्षेमध्ये भाग होते आपले रीडिंग, रायटिंग आणि न्यूमरसी, वाचन, लेखन आणि संख्याज्ञान, त्या प्रत्येक भागामध्ये त्या नवसाक्षर व्यक्तीला किती मार्क्स मिळालेले आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. नवसाक्षर यासाठी आपण म्हणत आहोत कारण ते दोन्ही त्या ठिकाणी ते उत्तीर्ण झालेले आहेत. त्या ठिकाणी आपल्याला स्टेटस पास दिसते. आता पहिली व्यक्ती आहे टाकळे आशाबाई. आता त्याचं प्रमाणपत्र मला पाहायचंय. आता समोर डाउनलोड सर्टिफिकेट नावाचा पर्याय दिलेला आहे. त्या पर्यायावरती मी क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचं सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी डाउनलोड झालेलं पाहायला मिळते. आता त्याच्यावरती मी क्लिक ह्या प्रकारे अशा प्रकारे त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र आपण वैयक्तिक डाउनलोड करू शकतो. अशा प्रकारे त्या नवसाक्षरांना NIS मार्फत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आता हे झालं प्रत्येक शाळेने असेल, जिल्ह्याने असेल किंवा तालुक्याने असेल वैयक्तिक प्रमाणपत्र कसं डाउनलोड करायचं आपल्या लॉगिन मध्ये कुठल्याही एनरोलमेंट नंबरचा वापर न करता किंवा मोबाईल नंबरचा वापर न करता. आता त्यानंतर आपण वापस आलो. अशा प्रकारे आपण एक एक नवसाक्षरांचं त्या शाळेतलं प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतो. आता यापूर्वी जी सुविधा आपल्याला उपलब्ध नव्हती, बल्कमध्ये जिल्हा अंतर्गत असतील, तालुका अंतर्गत असतील किंवा ते शाळेअंतर्गत असतील, प्रविष्ट झालेल्या नवसाक्षरांचे प्रमाणपत्र एकत्रित कसे डाउनलोड करायचे ते पाहूया. आता त्यानंतर आपण दुसरा पर्याय दिलेला आहे डाउनलोड सर्टिफिकेट. आता त्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे तुमच्या समोर डॅश ओपन होईल. टॅब ओपन झाल्यानंतर आता हे राज्याचं लॉगिन असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला सर्व जिल्ह्यांची नावे त्या ठिकाणी दिसतील. अहिल्यानगर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, बीड आहे, बुलढाणा आहे, चंद्रपूर आहे, असे आपल्याला या ठिकाणी 36 जिल्हे पाहायला मिळतील. आता मला फॉर एक्झाम्पल धुळे, मी आता धुळे सिलेक्ट करतोय रॅन्डमली. जर धुळे जिल्ह्यामधून त्या परीक्षेला किती परीक्षार्थी प्रविष्ट झाले होते त्यांचे मला बल्कमध्ये प्रमाणपत्र पाहिजे. तर या ठिकाणी डाउनलोड नावाचा पर्याय दिलेला आहे. त्यावर मी क्लिक केल्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये 5 तालुके आहेत. त्या 5 तालुक्यांची त्या 5 तालुक्यांमध्ये तुम्हाला सेपरेट झिप फाईल डाउनलोड करता येणार आहे.
आता या ठिकाणी तालुक्याची नावं नाही आहेत, पण धुळे जिल्ह्याच्या नावावरती डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे त्या धुळे जिल्ह्याअंतर्गत असणारे तालुके दिसतील 5. म्हणजे प्रत्येक जिल्हा लॉगिन मध्ये त्यांना प्रत्येक तालुक्यांचे बल्कमध्ये प्रमाणपत्र डाउनलोड करता येणार. आता मी रॅन्डमली पहिलाच तालुका घेतो. डाउनलोड या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर एकत्रित प्रमाणपत्र त्या ठिकाणी डाउनलोड होईल, या ठिकाणी तुम्हाला सुरुवात झालेली दिसेल. अशा प्रकारे झिप फाईल या ठिकाणी डाउनलोड होणार. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी फाईल पाहायला मिळेल. आता हे डाउनलोड झालेले तालुका, आता त्या तालुक्याअंतर्गत जे काही शाळा आहेत त्या शाळेच्या युडायस कोड नुसार त्या शाळेमधून प्रविष्ट झालेल्या असाक्षरांचे प्रमाणपत्र त्या त्या फोल्डरमध्ये त्या त्या शाळेच्या युडायस कोड अंतर्गत झालेले. आता रॅन्डमली आपण एक ओपन करून बघू. हे पहा, त्या प्रत्येक म्हणजे आपल्याला कशाचाही म्हणजे रॅन्डमली डाउनलोड करण्याची गरज नाहीये. सर्वांचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी आपल्याला त्या तालुक्या अंतर्गत असणाऱ्या शाळेमध्ये डाउनलोड झालेले पाहायला मिळते. आपण चेक करू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी प्रमाणपत्र आपण डाउनलोड करू शकतो. ही अगदी सोपी पद्धत होती. यापूर्वी अशी कोणतीही सुविधा नव्हती. आपल्याला जे काही 9 साक्षरांचे प्रमाणपत्र आहे हे एक एक एनरोलमेंट नंबर टाकून त्या ठिकाणी आपल्याला एक एक प्रमाणपत्र डाउनलोड करावं लागत होतं. त्यावेळेस त्याच्यामध्ये बराचसा बदल करून आपल्याला ती सुविधा सहज आणि सुलभरित्या उपलब्ध करून दिलेली आहे. तरी आशा आहे की सर्वांना प्रमाणपत्र कशी डाउनलोड करावीत हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल. धन्यवाद.